सुप्रभात मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। रात्री आम्ही पोहोचलो होतो पालीमध्ये, तर पालीमध्ये वस्ती केली। आता आम्ही सगळ्यांनी आवरलंय, बाकीचे तिकडे पुढे गेलेत आणि आता पालीच्या गणपतीला म्हणजे श्री बल्लाळेश्वरचं दर्शन घ्यायला आम्ही निघालोय। मित्रांनो, अष्टविनायक मधला हा मानाचा 8वा गणपती आहे, ज्याचं दर्शन आता आम्ही घ्यायला जातो। इथे आमची अष्टविनायक यात्रा आहे, ती संपणार आहे। मित्रांनो, आता आपण ज्या गणपतीचं दर्शन घ्यायला जातोय, हा एकमेव गणपती असा आहे की तो आपल्या भक्ताच्या नावाने ओळखला जातो। हे मंदिर आहे मित्रांनो। आता लाईन भरपूर मोठी आहे, तो लाईन मध्ये उभं राहतोय। मित्रांनो, दर्शन झालं, मस्त दर्शन झालं। आम्ही गेलो तोपर्यंत लाईन नव्हती, नंतर लाईन भरपूर झाली, भरपूर गर्दी आली। सहलींचे दिवस आहेत, भरपूर शाळांच्या कॉलेजच्या सहल आल्या होत्या, तर आता चहा वगैरे घेतलेला मस्तपैकी। आता नाश्ता करायचा पुढे जाऊन। मी नाश्ता केला। हा माणूस आहे ना, याला भूक सहन होत नाही, चरत असतो, सारखा चरत असतो। सकाळी 7:45, आता 8 वाजलेत, 7:45 वाजता नाश्ता करून मोकळा। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे, खूपशा प्रवासानंतर नाश्ता करायला आलेलो आहे आणि हे आता सर्वजण खूप भुकेलेले आहेत, सर्वजण नाश्त्याला बसलेले आहेत। हा आमचा निखिल काहीसा हसतोय, आमचा टकलू हैवान इथे बसलेला आहे, प्रचंड भूक लागलेली आहे। हे आमचे सोना शेठ, राजू शेठ, हा आमचा सारथी, हे आमचे मोबाईल किंग। आजचा ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि सकाळचा आजचा ब्रेकफास्ट एकत्र शेवटचा आहे। आलेली आहे मित्र, शेवटचा आहे ना, अजून आमचा ब्रेकफास्ट यायचा आहे, दरवेळेला आमचा उशिरा येतो। काय रे, काय खाताय? टोमॅटो उत्तप्पा। हे सगळे टोमॅटो उत्तप्पा खात आहेत। मित्रांनो, आता आम्ही प्रतापगडला आलोय, तुम्ही बघू शकता। इथून आता गडावरती आम्ही निघणार आहोत जायला। मित्रांनो, हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे। मित्रांनो, किल्ल्याचा विस्तार तसा खूप मोठा आहे, त्या बाजूला तटबंदी आहे बघा, आणि तिकडनं पूर्ण असा गड हा इथपर्यंत दिसतोय। वरती मंदिर आहे, आता आपण मंदिरात चाललोय। गडाची तटबंदी आहे मित्रांनो, तर आता आम्ही वरती चाललोय, बाजूने पायऱ्या आहेत। हा किल्ल्याच्या वरचा भाग आहे, तटबंदी दिसते बघा ही, आणि त्या साईडला मुख्य बुरुज आहे, इकडे वरच्या साईडला मंदिर आहे। खूप धमाल झालं, खूप धमाल झालं। मित्रांनो, प्रतापगडावर भरपूर वस्ती आहे, तर इथे घर आहे आणि घरावर मस्त वारली पेंटिंग केलंय बघा, एकदम सुंदर असं दिसतंय, खूप सुंदर घर दिसतंय बघा। गडावरती तशी बरीच वस्ती आहे, म्हणजे गावच आहे। आणि मागच्या वेळेला मी आलो होतो ना, तेव्हा मला कळलं की 7 वाजता गडाचे दरवाजे बंद होतात, त्यामुळे यायचं असेल तर त्याच्या आतमध्येच या। ऐकलंस काय, मी तुमच्या आहे ना आधी गेलो असतो, पण तुम्हाला सोबत म्हणून मी पाठी राहिलोय। यस यस यस। थोडं वर आल्यावर वरती महाराजांचा पुतळा आहे। वरती आल्यावर सुंदर गार्डन केलेली आहे मित्रांनो, आणि स्वच्छता तर खूप राखले। तुम्ही सुद्धा इथे याल त्यावेळेला तुमच्या बॉटल्स, प्लास्टिक बॉटल विशेषतः, किंवा कचरा करू नका अजिबात। जे काय असेल ते तुमच्या बरोबर घेऊन जा, किंवा कचरा कुंडी इथे आहे त्याच्यामध्ये टाका, पण इथे अजिबात कचरा करू नका। एवढं सुंदर एकदम केलेलं आहे त्यांनी, कुठेही कागदाचा कपटा सुद्धा दिसत नाहीये। मित्रांनो, आता आम्ही प्रतापगडच्या सगळ्यात उंचावरच्या पॉईंट वरती आहोत आणि बघू शकता दरी किती खोल आहे। आता आम्ही आलो, जो पोलादपूर वरून आतमध्ये रस्ता येतो, तो असा तिकडनं ह्या बाजून, गडाच्या ह्या बाजून इकडे वरती येतो। रस्ता खूप बारीक दिसतोय, तुम्हाला गोप्रो मधनं कदाचित दिसणार नाही, पण बघा किती उंचावर गड बांधलेला आहे, आणि एवढा उंचावरती त्या काळात कसा गड उभारला असेल। मित्रांनो, हे बघा, हे एनर्जी ड्रिंक आहे काहीतरी, आणि हे इथे किल्ल्यावर टाकलेलं आहे। अशी बरेच आहेत। मी मगासपासून तुम्हाला हे सांगतोय की हे करू नका, गडाचं पावित्र्य राखा। जिकडे नजर जाईल ना तिकडे हेच आहे, इकडे कचरा कुंडी आहे बघा। लोक गड बघायला येतात का पिकनिकला येतात? आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. पण ही जबाबदारी प्रत्येकाला करणं फार गरजेची आहे.
मित्रांनो, हे गडावरती भवानी मातेचं मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन झाल्यानंतर बाजूलाच हस्तकला म्हणून प्रदर्शन भरलंय. हे कायम असतं. मित्रांनो, इथे खूप छान छान गोष्टी आहेत बघा आणि खूप क्रिएटिव्ह आहेत. इथे अगदी आवर्जून भेट द्या. इथे खूप वस्तू आहेत आणि हस्तकला वगैरे क्रिएटिव्ह. मी आता हे गोप्रोसाठी हे छोटंसं पाऊच घेतलंय. दर्शन घेऊन आता बाहेर आलोय आणि आता सगळेजण ताक घेतात. कसं रे? सुंदर. मित्रांनो, प्रतापगड बघून झाला. आता आपण परतीच्या वाटेला निघालोय. आजची 3 दिवसाची जी ही ट्रिप होती ती एकदम मस्त झाली, खूप छान झाली. या ट्रिपमध्ये जे जे मेंबर होते हे माझ्यासोबत पहिल्यांदाच आहेत. ॲक्च्युली हे अष्टविनायक दर्शन आहे ना, हे जवळपास खूप वर्ष करतायत. काही नवीन आहेत, काही खूप वर्ष करतायत. तर हे किती किती वर्ष जात आहेत. मी तर पहिल्यांदाच आलोय, तर जरा ह्यांच्याकडनं जाणून घेऊया. परत मी तुम्हाला बोललो होतो की आजच्या शेवटच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांची मी ओळख करून देईन. तर ह्या अष्टविनायक दर्शन ट्रिपची सुरुवात या व्यक्तीने केली. जवळचा मित्र आहे बंटी, त्याचं नाव बंटी वडके म्हणजे संदीप वडके. तर बंटी, किती वर्ष झाली या ट्रिपला? मी आता 17 वर्ष करतोय. 17 वर्ष करतोय. पहिले किती जण करायचं? पहिला आम्ही 4 जण करायचो. 4 जण. आज 4 चे 5 झाले, 6 झाले, 10 झाले. आज आपण तब्बल 19 जण घेऊन बरोबर चाललोय, बरोबर ना? तर पुढे 19 जणांचे आज आपण टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आलो. अजून 2 गाड्या होते. असा परिवार वाढत जाऊ दे आणि चांगलं काम करतोस की अष्टविनायक दर्शन घडवतोस. धन्यवाद. तर हे महादेव शेठ भिंगारडे. तू किती वर्ष जातोस महादेव? 3 वर्ष झाली ना? अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आम्ही त्याला माया दादा म्हणतो. तर तू किती वर्ष जातोस? 5 वर्ष. नमस्कार, मी दिलीप रामचंद्र सावर्डेकर, देवरुखचे आहेत आम्ही. आज जवळजवळ मी आज 2 वर्ष आहे यांच्यासोबत. पंटी वडके हे चांगल्या प्रकारचे नियोजन चांगले करत आहेत. 4 वर्ष देव पंडित पोसोम 2 वर्ष. माझे नाव संजय रामात चव्हाण, गाव देवजामापूर. पहिल्यांदाच ट्रिप करतोय. एकंदरीत ट्रिप कशी वाटली? ट्रिप मधली माणसं कशी वाटली? माणसं पण अगदी चांगली आहेत, चांगल्या विचाराचे आहेत आणि ट्रिप पण चांगल्या प्रकारे झाली. परत पुढच्या वर्षी यायचंय 100%. नमस्कार, लिंगप्पा बसांडा हळमणी, राहणार देवरू. माझी ही 3री ट्रिप आहे. माझं नाव अमोल जाधव, मी राहणार संगमेश्वर माबळ्या. माझं 5 वर्ष आहे. नमस्कार, माझं नाव परशुराम धामणे, गाव विखरवली. माझं हे 7वं वर्ष. नमस्कार, माझं नाव प्रथमेश सागवेकर. माझं हे 17वं वर्ष आहे. 17वं वर्ष पहिल्यापासून म्हणजे बंटी सोबत. बंटीने जेव्हा चालू केलं तेव्हापासून तू येतोय. अरे वा, मस्त मस्त. माझं नाव राजू वडके, मी 3 वर्ष अष्टविनायक दर्शन करतोय. माझं नाव सुनील एकनाथ सनगरे. माझं हे 5वं वर्ष आहे. नमस्कार, माझं विकास खांबे नाव आहे. 4 वर्ष झाले आहेत मला अष्टविनायक दर्शनाला. माझं नाव साईनाथ शशिकांत कांबेरकर. किती वर्ष येतं अष्टविनायक दर्शनला? माझं 2रं वर्ष आहे. अरे वा वा. आणि खूप छान ट्रिप असते. सगळे मित्र आहेत, त्याच्यामुळं आपल्याला एकमेकांचं माहिती असतं, स्वभाव वगैरे. त्या हिशोबाने आम्ही एकमेकांना फॉलो करून ट्रिप पूर्ण करतो. मी निखिल लिंबोकर. मी अष्टविनायक म्हणजे तो प्रत्येक वर्षी येतो मी अष्टविनायकला. पण ही ट्रिप आउटस्टँडिंग एकदम जबरदस्त ट्रिप आहे. म्हणजे बंटी वडके जेव्हापासून आयोजित करतोय तेव्हापासून किती वर्ष येतो? आता मला 3-4 वर्ष होऊन गेली असतील. 3-4 वर्ष. हाय, माझं नाव प्रशांत बुवड. ही माझी 5वी ट्रिप आहे. दरवर्षी जाण्याचा प्रयत्न करतो यांच्यावर. खूप मजा असते आणि देवदर्शन मी आमचं महत्त्वाचं असतं. हॅलो, मी सचिन गुरव. माझं या ट्रिपचं 8वं वर्ष आहे. खूप एन्जॉय, मित्रांचा सहवास, खूप मस्त मजेत ही ट्रिप आमची होते. मित्रांनो, तुम्ही बघितलं किती कोण किती वर्ष येत आहेत. मी तर माझं पहिलंच वर्ष होतं, पण मला एवढा छान अनुभव आला. मी ग्रुप ट्रिपमध्ये पहिल्यांदाच गेलो होतो आणि मला खूप आवडली ही ग्रुप ट्रिप आणि मला छान एक्सपिरियन्स आला. तर नेक्स्ट इयरला पण मी किंवा त्याच्या पुढे पण जोपर्यंत अष्टविनायक दर्शन येत आहेत करतायत तोपर्यंत मी सोबत असेनच नक्की. तर या प्रवासात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सारथी. हे आमचे ड्रायव्हर अमित शेठ मोहिरे. मित्रांनो, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ जास्त आवडला तर मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. पुन्हा भेटू. बाय बाय.